सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. आपण मागे जे बघता ते चिंतामणी ऑटोचे जे मालक आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झालेला होता. त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जो 307चा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील आरोपींना आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतलेलं होतं. त्यामध्ये उंबरकर गँगचा समावेश होता. सुपारी घेऊन त्यांनी हे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगानं यातील आरोपी जे आहेत सगळ्या PCR मध्ये आहेत, त्यांच्याकडून जे घटनाक्रम होता त्यांनी म्हणजे कट रचण्यापासून दुकानाची रेकी करून सगळे हे म्हणजे हल्ला करेपर्यंतचा जो घटनाक्रम होता, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम आणि मार्ग हे आरोपींच्याकडून आपण खातरजमा करून घेतलेला होता, जेणेकरून जे आम्ही फुटेज घेतलेलं आहे ते फुटेज आणि त्याच्याशी मॅच होतं का याबद्दल बघून खात्री करायची होती. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून ती घटनास्थळ आणि रूट जो आहे तो खात्री करून खातरजमा करून घेतलेला आहे. एकूण किती आरोपी ताब्यात घेतलेले आहेत? सध्या आपल्याकडे 6 आरोपी आहेत आणि यात आणखी 2 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेतो. याच्यामध्ये सुपारी देण्याचा काही विषय होता का? सुपारी देऊन काही घटना? जो जखमी आहे त्याच्या नातेवाईकांच्या बरोबर जमिनीचा वाद होता. त्या वादातून यांचे नातेवाईक आहेत. आपल्या गुन्ह्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याने या उंबरकर गँगला सुपारी दिली. नातेवाईक ताब्यात आहे? नाही, तो फरार